उशीर झाल्यामुळे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3000 रुपये वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। म्हणजे लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिना संपत आलेला आहे, त्या अनुषंगाने पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा 16 हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये या ठिकाणी आजपासून वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। म्हणजे राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची ऑक्टोबर हप्त्याची आणि नोव्हेंबर हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे, कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे वाटप करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। म्हणजे लाडक्या बहिणींनो, आज रविवार, उद्या सोमवार, परवा दिवशी मंगळवार, तर या 3 दिवसांमध्ये राज्यातील सरासरी 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये वाटप सुद्धा होतच आहे। म्हणजे लाडक्या बहिणींनो, आज 26 ऑक्टोबर, उद्या 27 ऑक्टोबर, परवा दिवशी 28 ऑक्टोबर, तर सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज रविवार, उद्या सोमवार, या ठिकाणी परवा दिवशी मंगळवार, तर या 3 दिवसांमध्ये सरासरी 36 जिल्ह्यामधील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचे ऑक्टोबर हप्त्याची आणि नोव्हेंबर हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। बघा लाडक्या बहिणींना, तुमच्या खात्यामध्ये या 2 हप्त्यांचे 3000 रुपये 22च्या निमित्तानं 23 ऑक्टोबर गुरुवारीच हे पैसे वाटप केले जाणार होते, परंतु लाडक्या बहिणींना राज्य सरकारच्या तिजोरीवरती मोठ्या प्रमाणामध्ये भार सुद्धा आलेला होता, त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये 22च्या निमित्तानं या दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप झालेले नव्हते। परंतु लाडक्या बहिणींनो, आता मोठ्या प्रमाणामध्ये उशीर व्हायला सुरुवात झालेली आहे, त्या अनुषंगाने आज रविवार या ठिकाणी 26 ऑक्टोबर, उद्या 27, परवा दिवशी 28 या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप करण्याचे आदेश आज राज्य सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तर तुमच्या खात्यामध्ये 100 आणि 101% हे पैसे वाटप सुद्धा होणार आहे। तशा प्रकारची माहिती आताच महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3 दिवसांमध्ये पैसे वाटप होणार आहेत। एकनाथ शिंदे साहेबांनी आताच पत्रकारांशी बोलत असताना दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सरासरी 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये वाटप सुद्धा होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा आज रविवार, उद्या सोमवार, परवा दिवशी मंगळवार, तर या 3 दिवसांमध्ये 100% पैसे सुद्धा वाटप होणार आहेत। खऱ्या अर्थाने तुमची सुद्धा ऑक्टोबर हप्त्याची, नोव्हेंबर हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। यापुढे तुम्हाला वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना, राज्यातील सर्व लाडक्या बहिणींचा या ठिकाणी 26 ऑक्टोबर, 27 ऑक्टोबर, 28 ऑक्टोबर हे 3 दिवस गोड होणार आहेत। म्हणजेच या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींचा आज रविवार गोड होत आहे, उद्या सोमवार, परवा दिवशी मंगळवार सुद्धा गोडच होणार आहे। तर या ठिकाणी लाडक्या बहिणींना आज रविवारी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील, परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहे, त्याची माहिती सुद्धा बघून घ्या। बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी रविवारी सकाळपासून पैसे येतील असं वाटलं होतं, परंतु लाडक्या बहिणींना सकाळी काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे डीबीटीची सिस्टीम ॲक्टिव्ह नसल्यामुळे सकाळपासून पैसे आलेले नव्हते, परंतु आता या ठिकाणी दुपारपासून पैसे जमवायला सुरुवात झालेले आहेत। परंतु दुपारी 2 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत जास्तीत जास्त बहिणींना पैसे आलेले नव्हते, परंतु लाडक्या बहिणींना या ठिकाणी संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत या ठिकाणी आज रविवारी 26 ऑक्टोबर रोजी जास्तीत जास्त बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत। त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना उद्या सोमवार आहे, उद्या सुद्धा या ठिकाणी पैसे वाटप होणार आहेत। म्हणजेच उद्या सोमवारी सकाळी 6 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत, परत दुपारी 2 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 पर्यंत या ठिकाणी दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होतील। आणि परवा दिवशी मंगळवारी, बघा मंगळवारी सुद्धा सकाळी 6 वाजल्यापासून दुपारी 2 पर्यंत, दुपारी 2 पासून संध्याकाळी 6 पर्यंत, संध्याकाळी 6 पासून रात्री 12 पर्यंत वाटप होणार आहे। त्यामुळे लाडकी बहिणींना, जर तुम्ही खरोखर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तर तुमच्या खात्यामध्ये 100% आणि 101% हे पैसे वाटप सुद्धा होणार आहेत। कारण लाडकी बहिणींना, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही, सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा वाटप होत आहेत। तर आपण एकंदरीत बघून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आज
पैसे वाटप होतील, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहे त्याची संपूर्ण सविस्तर यादी या ठिकाणी खटाखट वाचून दाखवत आहे। त्यामुळे लाडके बहिणींनो ही यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे जमवायला अडचण सुद्धा निर्माण होणार आहे। त्यामुळे लाडके बहिणींनो जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये पैसे यावेत, त्यासोबत आपल्या शेजारच्या काकूला पैसे यावेत, तर या ठिकाणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुमची सुद्धा ऑक्टोबर हप्त्याची, नोव्हेंबर हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS तुम्हाला मोबाईलवरती सुद्धा येणार आहे। बघा लाडके बहिणींनो या ठिकाणी आता काळजी करायची गरज नाही, तुमची सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। खटाखट या ठिकाणी पैसे वाटपाला सुरुवात केलेली आहे, बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु लाडके बहिणींनो ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये, ज्या ताईंच्या खात्यामध्ये अजून सप्टेंबर महिन्याचा हप्ता आलेला नसेल तर त्यांनी कसली काळजी करायची नाही, कारण आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींनो तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिलेला आहे। बघा लाडके बहिणींनो एकनाथ शिंदे साहेबांचा शब्द हा 100% पक्का असतो, एकनाथ शिंदे साहेब दिलेला शब्द पूर्ण करत असतात। त्यामुळे लाडके बहिणींनो हे पैसे तुमच्या खात्यामध्ये 100 आणि 101% वितरित सुद्धा होतच आहे। बघा लाडके बहिणींनो आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, अशा पद्धतीने भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या फिरत होत्या, परंतु अशा सर्व बातम्यांना ब्रेक लागल्याचे या ठिकाणी पाहायला सुद्धा मिळालेलं आहे, कारण प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत, बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज नाही, खटाखट पैसे वाटप सुद्धा होतच आहे। परंतु लाडक्या बहिणींनो या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकांमध्ये पैसे वाटप करायला सुरुवात केलेली आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे, तर याची संपूर्ण सविस्तर यादी वाचून दाखवत आहे। त्यामुळे लाडके बहिणींनो या ठिकाणी ही यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे। या ठिकाणी तुम्हाला काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडके बहिणींनो सर्वात अगोदर आज रविवारसाठी कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड, उद्या सोमवारसाठी, परवा दिवशी मंगळवारसाठी कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड, कोणकोणत्या बँकांची निवड करण्यात आलेली आहे त्याची माहिती बघून घेऊयात। परंतु लाडके बहिणींनो आज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज 1500 रुपये जमा होणार आहेत, काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होणार आहेत, काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 4.5, तर काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 6000 रुपये जमा होणार आहेत। म्हणजे लाडक्या बहिणींना काही लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त पैसे वाटप होतील, काही लाडक्या बहिणींना कमीत कमी पैसे वाटप होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना 1 मिनिट हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कोणाला किती पैसे वाटप करण्याचे आदेश राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून देण्यात आलेले आहे त्याचीच माहिती सांगत आहे। त्यामुळे ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे। या ठिकाणी तुमच्या मोठ्या प्रमाणामध्ये तोट्याला सुद्धा सामना करावा लागू शकतो। आता बघा लाडके बहिणींनो या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी बघून घेऊयात, परंतु जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्या अगोदर लाडके बहिणींनो ज्या ज्या नवनवीन पात्रता लावलेले आहेत, जे जे नियम लावलेले आहेत, तर हे सर्व नियम, हे सर्व पात्रता तुम्हाला सुद्धा वाचून दाखवत आहे। त्यामुळे लाडके बहिणींनो हे नियम पाहिल्याशिवाय, या पात्रता पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान सुद्धा होणार आहे, तुम्हाला यापुढे वाट पाहायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडके बहिणींनो या ठिकाणी पात्रता, नियम आणि अटी आपण बघणार आहोत, परंतु महिला व बालिका सेवाचे मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी सुद्धा गेलेल्या होत्या की या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये श्रीमंत घरामधील या ठिकाणी महिला लाभ घेत आहेत, त्यासोबतच ज्या प्रगतशील बागायतदार असणाऱ्या शेतकरी बांधवांच्या बायका आहेत त्या सुद्धा लाभ घेत आहेत, सरकारी कर्मचाऱ्यांच्या बायका असतील, त्यासोबत शिक्षिका असतील, पोलीस असतील, वकील असतील, अशा महिलांनी सुद्धा या योजनेमध्ये अर्ज केलेले होते। 1500 रुपयांच्या लालची पोटे त्यांनी गरीब महिलांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम केलेलं आहे। अशा पद्धतीच्या तक्रारी महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजे लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम यांच्याकडे गेलेल्या होत्या, तर त्यावरती आदिती तटकरे मॅडमनी ॲक्शन घेतलेली आहे। आता हे ॲक्शन म्हणजे काय, तर या ठिकाणी आदिती तटकरे मॅडमने त्या महिलांना काहीही सांगितलेलं नाही, काहीही बोललेले नाहीत, परंतु आदिती तटकरे मॅडमने एक नियम लावलेला आहे, तर तो नियम म्हणजे KYC केली तरच त्यांना पैसे वाटप होतील। म्हणजेच ज्या ज्या लाडक्या बहिणी KYC करतील त्यांची प्रतीक्षा संपून जाईल, परंतु ज्या लाडक्या बहिणी KYC करणार नाहीत त्यांना पैसे येणार नाहीत। बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून KYCची अट लावलेली आहे, त्यामुळे या योजनेमधून भरपूर लाडक्या बहिणी अपात्र सुद्धा होणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणी खरोखर पात्र असतील, पात्रतेमध्ये नियमांमध्ये बसत असतील, तर त्यांनी या ठिकाणी KYC करणं गरजेचं आहे, कारण KYC केल्यामुळे तुमच्यामध्ये
खात्यामध्ये साक्षरता येईल, तुमच्या खात्यामध्ये पैसे पडण्यामध्ये कोणती अडचण निर्माण होणार नाही। परंतु लाडक्या बहिणींनो, आता या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याच्या 16 हप्त्यासाठी, नोव्हेंबर महिन्याच्या 17 हप्त्यासाठी आणि लाडक्या बहिणींनो डिसेंबर महिन्याच्या 18 हप्त्यासाठी KYC करणं बंधनकारक नाही। म्हणजेच लाडक्या बहिणींनो हे KYC कुणी करायची आहे तर बघा लाडक्या बहिणींनो सर्व लाडक्या बहिणीने KYC करायचे आहे, परंतु हे जे KYC ची अट आहे तर ही KYC ची अट तुम्हाला 2026 पासून लागू होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही अजून KYC केलेले नसेल तर KYC करून ठेवा। तुम्हाला जानेवारी हप्त्यापासून या ठिकाणी KYC च्या द्वारे पैसे येणार आहेत। परंतु आता जो ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहे तर तो हप्ता या ठिकाणी KYC करो अगर ना करो तरी पण वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो KYC केलेली असेल तरी पण काळजी करू नका आणि KYC नसेल केलेली तरी पण काळजी करायची नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींनो हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा। तुमची सुद्धा या ठिकाणी ऑक्टोबर हप्त्याची, नोव्हेंबर हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जात आहे। तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS तुम्हाला सुद्धा येऊन जात आहे। परंतु लाडकी बहिणींनो आपल्या महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती दाटकर मॅडमने दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पैसे वाटप करायचे आहे त्याचीच माहिती देऊन टाकतो। बघा लाडकी बहिणींनो तुम्हाला सुद्धा माहिती असेल, तुम्हाला सुद्धा याचा अनुभव 100% आलेला असेल की प्रत्येक महिन्याचा हप्ता हा महिन्याच्या सुरुवातीला कधीच येत नाही, महिन्याच्या मधल्या भागामध्ये सुद्धा मधल्या तारखांना येत नाही, तर प्रत्येक महिन्याचा हप्ता हा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वाटप होत असतो। त्यामुळे लाडक्या बहिणींनो या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहे आणि लाडक्या बहिणींनो उशीर झाल्यामुळे ॲडव्हान्समध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता याच महिन्यामध्ये म्हणजेच आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये वाटप करण्याचे आदेश राज्य सरकारकडून देण्यात आलेले होते। त्याप्रमाणे निधी वाटपाला सुरुवात केलेली आहे। खऱ्या अर्थाने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपायला सुरुवात झालेली आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना ऑक्टोबर नोव्हेंबर हप्त्याची वाट पाहायची गरज नाही। प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा वाटप होत आहेत। आता बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे। म्हणजेच या ठिकाणी रविवारी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, सोमवारी मंगळवारी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत। परंतु लाडकी बहिणींनो तुम्हाला सुद्धा माहिती असेल की या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून मागच्या काही दिवसांमध्ये 2 याद्या जाहीर झालेल्या होत्या। म्हणजेच या ठिकाणी कोणत्या बँकेमध्ये पैसे येतील त्या बँकांची यादी आणि कोणत्या बँकेमध्ये पैसे येणार नाहीत त्या बँकांची यादी, अशा पद्धतीने राज्य सरकारकडून 2 याद्या जाहीर सुद्धा करण्यात आलेल्या होत्या। बघा लाडकी बहिणींनो या ठिकाणी पहिल्या यादीमध्ये स्पष्टपणे उल्लेख सुद्धा करण्यात आलेला होता, तर तो उल्लेख म्हणजे राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार या बँकेमध्ये पैसे येणार नाहीत आणि राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार या बँकांमध्ये पैसे येणार आहेत। बघा लाडकी बहिणींनो या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठा आणि आनंदाचा निर्णय घेतलेला आहे, कारण लाडकी बहिणींनो या ठिकाणी ऑक्टोबर हप्त्यासाठी, नोव्हेंबर हप्त्यासाठी या बँकेचे बँक खाते चालणार नाही, परंतु या ठिकाणी ऑक्टोबर नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी या बँकेचे बँक खाते चालणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुमचं बँक खातं कोणत्या बँकेमध्ये आहे हे तुम्ही या ठिकाणी काळजीपूर्वक पाहायचं आहे, अन्यथा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील आणि फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडथळा येऊ शकतो। त्यामुळे लाडक्या बहिणींनो जर तुम्हाला वाटत असेल की सर्वांच्या खात्यामध्ये पैसे हवेत आणि त्यांच्यासोबत आपल्या खात्यामध्ये सुद्धा पैसे हवेत तर लाडक्या बहिणींनो या ठिकाणी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्हाला सुद्धा कळून जाईल की तुमच्या बँकेमध्ये पैसे येणार आहेत का, तुमच्या बँकेचं बँक खातं या हप्त्यांसाठी चालत आहे का, तुम्हाला सुद्धा कळून जाणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींनो जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट पाहायला मिळत राहतील आणि या ठिकाणी तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून सुद्धा जातच राहणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो सर्वात अगोदर तुम्हाला आजसाठी ज्या ज्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे त्या जिल्ह्यांची यादी वाचून दाखवतो। लगेच कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे वाटप करण्याच्या आदेश देण्यात आलेले आहेत त्या या ठिकाणी बँकांची, जिल्ह्यांची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे। परंतु लाडकी बहिणींनो आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की राज्य सरकारकडून महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून ज्या ज्या योजनांचे अर्ज सुरू केलेले आहेत, ज्या ज्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत त्याचीच माहिती देऊन टाकतो। बघा लाडकी बहिणींनो आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तर यांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून मोठमोठ्या योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत।
आहेत. म्हणजेच लाडकी बहिणीनं आता तुम्हाला सुद्धा माहिती असेल की जवळच तोंडावरती निवडणूक आलेली आहे. तर या निवडणुकीमुळे राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून हे निर्णय सुद्धा घेण्यात आलेले आहेत. बघा, लाडकी बहिणीनं आता प्रतीक्षा संपली, काळजी करायची गरज नाही. कारण लाडकी बहिणीनं सरकारला आपल्या मतदानाची परत एकदा गरज पडलेली आहे. त्यामुळे लाडकी बहिणीनं सरकार पैसे वाटप करत आहे. बघा, लाडकी बहिणीनं ऑक्टोबर महिन्याचा हप्ता 31 ऑक्टोबरच्या अगोदर सर्व बहिणींच्या खात्यामध्ये वाटप होईल. आणि जर अजून सरकारने काही निर्णय घेतला तर तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्र येऊ शकतात, अशा पद्धतीने बातम्या फिरत आहेत. त्यामुळे लाडकी बहिणीनं लवकरच या ठिकाणी GR प्रकाशित करण्यात येत आहे आणि लगेच तुमच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात होईल. परंतु लाडकी बहिणीनं या ठिकाणी सोमवार, मंगळवार आणि बुधवार या 3 दिवसांमध्ये हे पैसे जमा होतील, अशा पद्धतीने दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तुम्हाला याच्यावरती काय वाटतं हे सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायचं आहे. परंतु लाडक्या बहिणीनं आधार कार्ड लिंक करा, बँक खातं चालू आहे का, अशी कामे महत्त्वाची तुम्ही करून ठेवायची आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनल आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती तुम्हाला सुद्धा मिळत राहील.